नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी सरळ सेवेची सिरीज आहे ज्यामध्ये आपण हे जे पुस्तक कंप्लीट करून घेत आहोत आदरणीय विठ्ठल बडे सरांचं GK वन लायनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक. ठीक आहे. तर त्याच्यात आपण पॉलिटीमधलं आज काय बघूया, न्याय व्यवस्था या टॉपिकवर जे काही वन लायनर दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर मला आजच्या लेक्चरपूर्वी काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर मी दरवेळेस तुम्हाला हे सांगत असते की सगळा अभ्यास एकत्रच आहे. म्हणजे बघा, तुम्ही सरळ सेवेचं पण करायला जाल तर तो राज्यसेवेला काम आहे, राज्यसेवेचा कंबाईनचा राज्यसेवेला, त्या दोघांचा सरळ सेवेला. त्याचं मी तुम्हाला दरवेळेस तर उदाहरणं देतच असते. सॉरी, पण मी अजून एक उदाहरण देते. बघा, आता मी हा अभ्यास करत होते तुमच्यासाठी, हे वाचत होते. ठीक आहे. बरं, हे वाचून मी बाकीचे पुस्तकं सर्च करत नाही का, मला कुठे काही शंका उत्पन्न झाली एखाद्या स्टेटमेंटविषयी, मी काय करते, दुसरं पुस्तक काढते आणि त्याच्यात टॅली करते. ठीक आहे. तर मग तशाच पद्धतीने मी सगळे लेक्चर्स तुमचे घेत असते. पण बघा, एक अभ्यास करताना आपण दुसरी गोष्ट जेव्हा सर्च करायला जातो, फॉर एक्झाम्पल जसं मी आज याचा अभ्यास करताना लेक्चरचं प्रिपरेशन करण्यासाठी मी जेव्हा आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तकातून काही गोष्टी सर्च करत होते, तर त्याच्यात बघा मला एक सापडलं. तर ही गोष्ट बघा. म्हणजे मला सांगायचं काय आहे, ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे थोडक्यात मतितार्थ काय की ॲटलिस्ट बाकीचं कोणाचं असेल नसेल मला माहिती नाही, पण ॲटलिस्ट माझे लेक्चर्स तरी तुमचं जर सरळ सेवेचं असेल तर राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. मग ते वन लायनर असू दे नाही तर काही असू दे, कारण फक्त त्या वन लायनरवर मी बसत नाही, मी त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी करून घेत असते. एवढं तर तुम्हाला माहिती झालं आहे ना, जे कोणी मला रेग्युलर फॉलो करतात. तर बघा, आत्ता जी 9 नोव्हेंबरला परवाच्या दिवशी सेवा जी झाली त्याच्यात बघा एक प्रश्न विचारलेला, स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरविण्यात आला होता. ठीक आहे. तर हे 4 ऑप्शन्स होते. आता जर हे माहितीच नाही आहे आणि कुठून लॉजिकही लागत नाही तर हे उत्तर सोडवण्यात काही पॉईंट आहे का? अर्थातच हे सोडून दिलं पाहिजे. ठीक आहे. तर मग बघा, आणि कुठेही मी आन्सर की अजून बघितलेली नाही आहे, काय कोणाचे काय उत्तरं आहेत, कोणी काय दिलेले आहेत, मी पण शोधलेले नाही आहेत. पेपर बघितला मी. पण मला तर सांगायचं काय, जेव्हा मी हे सगळं करत होती, इथे दिलेलं आहे बघा, हे आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 मध्ये गुजरातमध्ये भरवण्यात आला होता. त्यानंतर ही व्यवस्था देशाच्या इतर भागामध्ये पसरण्यास सुरुवात झाली. तर मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की अशा बारीक सारीक गोष्टी, आता समजा आपण सहज वाचून गेलो आणि लक्षात नाही ठेवलं, पण प्रश्न कुठे आला आहे बघा, राज्यसेवेला आलेला आहे. त्यानंतर अजूनही सांगते, जेव्हा मी तुमचे काय घेतले होते, नियुक्त्या घेतल्या होत्या 2024 मध्ये, ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या घेतल्या होत्या त्याच्यात मी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या नियुक्त्या घेतल्या. आणि सोबत मी तेवढंच घेतलं का, ज्यांनी कोणी बघितलं असेल, मी कंपॅरेटिव्ह स्टडी घेतला दोघांचा पण, की राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी घेतला होता. आणि त्याच्यात मी स्थापना सांगितली होती, मग त्या आयोगाची स्थापना कोणत्या ॲक्टने आणि कधी झाली, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या करून घेतल्या होत्या. तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे की म्हणून लेक्चर सिरीज खूप सिन्सिअरली फॉलो करा. मी तुम्हाला एक सांगते, एखादी परीक्षा समजा माझीच असेल आणि तरी मला माझे लेक्चर्स रिपीट करायचे असेल तर मला अक्षरशः वेळ मिळत नाही. जे मी ॲज इट इज तुम्हाला इथे शिकवते बस तोच माझा शेवटचा टच असतो, मी बघत असते. पण जर तुमच्याकडे वेळ आहे आणि सगळं काही मी सापडवून तुमच्यापर्यंत आणत असेल तर नक्कीच तुम्ही हे फॉलो करत जा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. ही एक गोष्ट झाली माझी सांगून. दुसरी गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की बरेच जण विद्यार्थी माझा नंबर मागत होते. तर आता माझा नंबर मी दिलेला आहे, त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही माझ्याशी ॲप्रोच व्हा, कशा पद्धतीने तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ जा बघा, त्याच्यात कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. पण तो व्हिडिओ पूर्ण ऐका आणि
इच्छा असेल तर नक्कीच मला मेसेज करा. ज्या कोणत्या स्टुडंट्सने मला मेसेज केलेले आहेत, खूप छान पद्धतीने मला मेसेज करता आहेत ते. म्हणजे उलट मलाच खूप छान वाटतं की माझे विद्यार्थी किती छान आहेत आणि किती छान बोलतात ते. म्हणजे मी जेवढं सांगितलं आहे की तुम्ही नमूद करा, त्याच्या पलीकडे जाऊन काही स्टुडंट नमूद करतात. तर हा जो ट्रस्ट बिल्टअप होतो किंवा हे जे नातं डेव्हलप होतं मला आवडतं. ठीक आहे, कारण ज्या पद्धतीने मी सांगते तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवता आणि त्या विश्वासास पात्र होण्याची म्हणजे मी नक्कीच नेहमीच प्रयत्न करेल. आणि मी अजून काय होतं माहिती आहे का, ह्या गोष्टींमुळे जबाबदारी वाढते अजून. म्हणजे आता जे मी तुमच्याशी बोलत होती, तुम्ही लोक मला ऐकतात आणि कमेंट सेक्शनच्या माध्यमातून बोलायचे, तिथेही तुम्ही खूप ट्रस्ट ठेवून माझ्याशी बोलले आणि इथेही तुम्ही जेव्हा बोलतात खूप छान बोलतात. पण अजून एक काय वाटतं, जेव्हा समोरचे विद्यार्थी हे सांगतात की मॅडम आमचं हे अशा पद्धतीने पण घ्या कारण आमच्या लक्षात राहतं, तर मग कुठेतरी नक्कीच ती जबाबदारी अजून वाढल्यासारखी वाटते. आणि मग असं वाटतं की अरे आपण अजून केलं पाहिजे आणि अजून दिलं पाहिजे. ह्या माझ्या पर्सनल भावना आहेत ज्या मी कालपासून अनुभवती आहेत की रिप्लाय ज्या पद्धतीने येतात आणि ज्या पद्धतीने तुम्ही पर्सनली बोलतात, तर नक्कीच मी तुमच्यासोबत आहे आणि जबाबदारीने अजून काम करेन. फक्त लिमिटेशन्स येऊन जातात मला काही गोष्टींमुळे, पण मी विसरलेली नसते कोणतीच गोष्ट. ठीक आहे, तर हे एक झालं. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की एक जे आपलेच एकाक्षी फॅमिलीतले सर आहेत, तर त्यांनी कालच एक कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी विचारलेलं की सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा ठोकळा तो मी वापरतो, मी तो वापरला तर चालेल का? ठीक आहे. आणि त्यापूर्वी पण त्या सरांचे मेसेज आलेले होते ह्या पुस्तकाच्या संदर्भात. ठीक आहे, तर मग बघा, आता त्या सरांनी पूर्वी पण विचारलं होतं, आत्ता पण विचारत आहे. ठीक आहे, आणि मी तेव्हा पण त्यांना तेवढ्याच तळमळीने उत्तर दिलेलं आणि आजही त्यांना काल मी तेवढ्याच तळमळीने, म्हणजे तुम्ही जाऊन बघाल तर माझा मोठा मेसेज आहे केलेला त्यांना. हे मी का सांगते आहे, तर मला हे सांगायचं आहे, मे बी एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादं पुस्तक ऑलरेडी असू शकतं, पण जेव्हा मी हे यांचे PDF दाखवते, कोणामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो की अरे मग माझं मी जे वापरतोय ते बरोबर आहे की नाही, का हे भारी आहे ते भारी आहे. आता त्यांनी जे पुस्तक मला सांगितलं होतं, ॲक्च्युली मी बरेच पुस्तकं बघितलेले पण नाही आहेत. पण जेव्हा एखादी व्यक्ती मला विश्वासाने विचारते की मॅडम मग ह्याच्यातून माझं हे GK कंप्लीट होईल का, तेव्हा नक्कीच माझं मी बांधील कोणत्या गोष्टीसाठी असते की एक खरं गायडन्स तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे. आता मी हे पुस्तकं बघितलेले नसतात, मग मी यूट्यूबवर जाते, काहींनी रिव्ह्यू दिलेले असतात, दाखवतात ना ते सगळे पुस्तकं, मग मी तिथून बघते, पण कधी ते नीट व्हिजिबल होत नाही. पण समजा एखाद्याकडे एखादं पुस्तक ऑलरेडी आहे आणि त्या विद्यार्थ्याला दुसरं पुस्तक वाचायचं नाही आहे किंवा घ्यायचं नसेल, तर मी काय म्हणते की ठीक आहे, आता ते पण पुस्तक मी जेवढं बघितलं ना त्यांनी दिलेलं आहे. अनुक्रमणिका मी बघितली, नंतर GK कंप्लीट होईल की नाही त्यांनी हा प्रश्न विचारला होता, तर ठीक आहे होईल त्याच्यातून GK कंप्लीट. पण मी त्यांना पुढेही जाऊन काय सांगितलं की मग तुम्ही असं करा की तुम्ही माझ्या किंवा इतर, आता जसं हे महाराष्ट्र अकॅडमीचं पुस्तक आहे बरोबर, हे जे पुस्तक आहे ते मी काय करते आहे, त्यांचं पुस्तक वापरून शिकवते आहे. पण स्वतः महाराष्ट्र अकॅडमीचे पण व्हिडिओज येतात ना, डेली व्हिडिओ येतात त्यांचे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी, PYQ घेता येत ते. मग तुम्ही हेही फॉलो करा, माझंही फॉलो करा आणि त्यांचंही फॉलो करा. म्हणजे जेवढं तुम्ही ॲटलिस्ट एखादे 2 चॅनल तर तुम्ही फॉलो करू शकता. आमच्या दोघांचे नसतील करायचे, दुसरं कोणी तुम्हाला अजून ऑथेंटिक डेटा अवेलेबल करून देत असेल ना बाळांनो, तुम्ही ते करा. माझं म्हणणं काय, हे बघा मी तुमच्या सगळ्या भावना समजू शकते. एखाद्याकडे आता मला माहिती आहे एखादं पुस्तक आपण घेऊन ठेवलं आणि आपलं ते वापरूनच झालं नाही, मग त्या पैशाचं वाया गेले की ते पैसे, बरोबर. दुसरं पुस्तक कोणत्या बेसिसवर घ्यायचं, मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग रिप्लाय देत असते. जर आता त्या सरांकडे तेच पुस्तक असेल आणि त्यांना नसेल घ्यायचं, तर मग अशा वेळेस मला काय सांगायचं आहे, ठीक आहे तुम्ही ते वापरा, तुम्हाला नसेल दुसऱ्या ह्याच्यात पैसे घालवायचे किंवा दुसरं काही कारण असेल, कारण पुस्तकं आणून पण पडून राहतात कधी वाचून होत नाही. तर मग मला सांगायचं याच्यातून एवढंच आहे की तुम्ही जर हे पुस्तक, आणि मी शब्द पण देत नाही की माझं हे पुस्तक कंप्लीट होईल, माझं चालू आहे, मी प्रयत्न तर करते कंप्लीट करण्याचा, पण जेवढं होईल तेवढं तुम्ही फॉलो करू शकता. पण ॲटलिस्ट मी राजेश भराटे सरांची सिरीज तर 50-60% कंप्लीट केलेली आहे ना, तर मग तुम्ही तेही फॉलो करू शकता. मी काय म्हणते, घुमून फिरून सगळ्या गोष्टी कंप्लीटच होत असतात.
फक्त काहींनी ठेवण वेगळी असते, काही पुस्तकांची, असा फरक पडतो. मला म्हणायचं काय आहे, सगळं काही करून पूर्णत्वास न्या तुम्ही ह्या गोष्टी, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. त्या सरांना पण मी सांगते ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची, त्या सरांना मी मेसेज रिप्लाय दिल्यानंतर त्याच्या खाली अजून एका सरांचा मेसेज आहे बघा. मी रिप्लाय केलेला असूनसुद्धा त्या सरांनी त्यांचं स्वतःचं ओपिनियन दिलं, जी गोष्ट मला पर्सनली आवडली. त्यांनी काय सांगितलं की तू कोणते कोणते पुस्तकं घे. त्यांनी विठ्ठल बडे सरांचं सांगितलं आहे, वर्दीचा राजमार्ग, आणि अजून ते 24,500 तुमचं पुस्तक आहे ना, ते पण त्यांनी रेफर केलं. आता मला सांगा, मी पोलीस भरतीची विद्यार्थी आहे का? नाही. मी UPSC राज्यसेवा आणि कंबाईनची स्टुडंट आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं केलं आहे, त्यामुळे मी सरळ सेवेला जाऊन बसली होती फक्त, आणि मी वेटिंग लिस्टमध्ये आली. तर मग त्याच्यानंतर मग कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण त्या फेजमधून जातो ना, की मला आता हे माहिती आहे UPSCच्या विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो, कंबाईनचा काय असतो, तसं मला हे कळतं ना की सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे, कारण मी त्या परीक्षा देऊन बघितल्या आहेत, बरोबर. त्यामुळे मी अनभिज्ञ आहे असं नाही. त्यामुळे GK हे कंप्लीट होईलच त्याच्यातून. पण मला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगायचं होतं की मी पोलीस भरतीची स्टुडंट नाही आहे ना, पण तुमच्या समवयस्क आणि तुमच्याबरोबर करणारे खूप सारं मॉब आहे, बरोबर. त्यामुळे ते मुलं खूप सारे पुस्तकं बघतात. इवन मलाच सांगतात, किती जणांनी मला सांगितलं होतं 24,500चं पुस्तक कंप्लीट करून घ्या, वर्दीचा राजमार्ग घ्या, नाही तर अजून कोणतं घ्या. म्हणजे माझ्यापेक्षा ते मुलं जास्त आहे त्या क्षेत्रात, बरोबर. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कोणतं जास्त वापरलं जातं आहे, बरोबर आहे. तुम्हाला मुद्दा पटतोय. मी तर माझ्या पद्धतीने ट्रू ओपिनियन देणार आहे, आणि मी सगळ्याच गोष्टींचा उहापोह करून सांगणार आहे की नेमकं खरंच तुम्हाला जर दुसऱ्या पुस्तकात पैसेही घालवायचे नसतील आणि तुम्हाला याच्यातूनच कव्हर करायचं असेल, तर मग मी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार करून सांगते. आणि ते पुस्तक पण जेवढं बघितलं त्याच्यातही कव्हर केलेलं आहे, चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. GKचे आता किती पेजेस त्यांनी दिलेले आहेत हे मला त्या व्हिडिओमधून एवढं कळलं नाही, पण मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता, मॅथ्स, LR ह्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. GKचा एक टॉपिक दिलेला आहे, पण त्याच्यासाठी पेजेस किती वापरले आहेत हे मला नीट कळालं नाही आज. तर मग मी हे सगळं सांगत असते, पण त्याच्या खाली जेव्हा दुसऱ्या स्टुडंटने कमेंट केली ते पण मला आवडलं. त्या विद्यार्थ्याने असा कुठे विचार केला की मॅडमने स्वतःचं ओपिनियन दिलं आहे, मग आपण कुठे द्यायचं? अजिबात नाही. ज्याच्यात भलं आहे ना बाळांनो, तुम्ही तिकडे हे करा. त्या स्टुडंटने ज्या पद्धतीने रिप्लाय दिला मला आवडलं. तर एकमेका सहाय्य करू, ह्या पद्धतीने मदत करा, एकमेकांना गाईड करा, आणि या पद्धतीने पुढे पुढे चला. कारण तुमचा मॉब खूप मोठा आहे ना, तुम्ही आत्ता सफर होता या सगळ्या गोष्टींमधून, आणि मी एक तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, करून घेते आहे. पण मला असं वाटतं की GK जर त्या पुस्तकात त्यांनी दिलं आहे, आणि तुम्ही कितीही GK करा, आता राजेश भराटे सरांच्या पुस्तकात GK देण्याची पद्धत वेगळी, ह्या पुस्तकात GK देण्याची पद्धत वेगळी, त्या पुस्तकात अजून GK, आणि GK असून काय असतं मला सांगा. हा जो सगळा आपण अभ्यास करतो किंवा मी जे करते आहे कंबाईन राज्यसेवा, हे सगळं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगते अभ्यास करू तितका कमीच आहे. तर म्हणून त्यामुळे खूप काही टेन्शन घेऊ नका आणि व्यवस्थित पुढे पुढे जा, ठीक आहे. आता अजून एक फक्त शेवटचं सांगायचं आहे की कालपासून जेवढे मला पर्सनली मेसेज आले त्याच्यातले काही जणांनी मला सांगितलं की मॅडम आमचं ह्या पद्धतीच्या ह्या गोष्टी घ्या, तर नक्कीच मी घेणार आहे. काय होतं माहिती आहे का, असं सांगितल्यानंतर मला एक कळतं की अरे आपण ज्या डायरेक्शनने विचार करतो आहे, आपला जो फ्लो आहे तो बरोबर आहे. कारण फॉर एक्झाम्पल मी सायन्सचे लेक्चर्स घेते, मे बी खूप रिस्पॉन्स तिकडून नसेल येत खूप जास्त, पण कधी कधी मला पर्सनली कळतात गोष्टी. एक तर मी तुम्हाला काय सांगते, मी सायन्स बॅकग्राऊंडची आहे. जर एखादी व्यक्ती सायन्स बॅकग्राऊंडची असूनसुद्धा त्या व्यक्तीला जर हे कळत असेल की अरे हे लक्षात ठेवायला आपल्याला त्रास होतो आहे बरं का, मग हाच त्रास बाकीच्यांना खूप जास्त होत असेल, तर मग ह्या अनुषंगाने जेव्हा मी विचार करते तेव्हा मी पुढे पुढे त्या पद्धतीने मार्गक्रमण करते. आणि त्या अनुषंगाने जर मला कोणी कमेंट केली तर मला निश्चितच असं वाटतं अरे भले 100 लोकांनी नको बघू देत, पण त्याच्यातल्या 10 लोकांना एका व्यक्तीला फायदा होत असेल तर माझं म्हणजे मी केलेल्याचं काय कुठेतरी चीज होतं आहे की नाही. तर ह्या पद्धतीने मी विचार करत असते आणि पुढे पुढे जात असते, ठीक आहे. तर तो एक फायदा आहे की तुम्ही पर्सनली तुमचे प्रॉब्लेम मला नक्कीच शेअर करू शकता, पण तो व्हिडिओ बघून मगच मला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे.
तर बघा, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नक्कीच मी 14 मिनिट झाले इथंच बोलते आहे. तर मला सांगायचं काय आहे की हे बोलणंसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचंच होतं, त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. ठीक आहे, आपण आता न्यायव्यवस्था या टॉपिकला स्टार्ट करूया. बघा, घटना निर्मात्यांनी भारतासाठी कोणती न्यायव्यवस्था स्वीकारली आहे? तर एकात्मिक न्यायव्यवस्था. ठीक आहे, भारतासाठी न्यायव्यवस्था कोणत्या कायद्यातून स्वीकारली आहे? काय विचारलं आहे? भारतासाठी न्यायव्यवस्था कोणत्या कायद्यातून स्वीकारली आहे? 1935चा कायदा. त्याच्यानंतर भारतात फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? बघा, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? तर 1935चा कायदा. आणि भारतीय न्यायव्यवस्था कोणत्या कायद्यातून स्वीकारली? तर 1935चा कायदा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? कलम 124. तर कलम 124. आणि दुसरं लक्षात कसं ठेवायचं हायकोर्टाचं कलम? 214 म्हणजे 214 हे हायकोर्टाशी रिलेटेड आहे. मी ऑलरेडी जोडीने लक्षात ठेवायचे कलमांचे वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणून मी प्लेलिस्ट सारखी अपडेट करत असते आणि टेलिग्रामवर सांगत असते, कम्युनिटी पोस्टवर सांगत असते, जेणेकरून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर बघा, ह्या जोडीचा मी एक व्हिडिओ बनवला आहे. 124 आणि 2 आणि 1 याची जागा बदलली की काय होतं? 214. मग 214 हे कलम हायकोर्टाशी रिलेटेड आणि 124 हे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 26 जानेवारी 1950. पुढे बघा, घटनेतील स्वतंत्र न्यायव्यवस्था ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली? बघा, स्वतंत्र न्यायव्यवस्था कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर अमेरिकेकडून. सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य कोणते? यतो धर्मस् ततो जयः. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य यतो धर्मस् ततो जयः. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. स्थापनेवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होती? 8 आणि सध्या किती आहे? 34. ठीक आहे, 33 + 1. स्थापनेवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती? 8. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? दिल्ली. भारताचे राष्ट्रपती म्हणून काम करणारे सरन्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती हिदायतुल्ला. भारताचे राष्ट्रपती म्हणून काम करणारे सरन्यायाधीश एकमेव कोण? एम हिदायतुल्ला. हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, सर्वात कमी काळ सरन्यायाधीश म्हणून कोणी कार्य केले? तर कमल नारायण सिंग. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोणामार्फत शपथ दिली जाते? राष्ट्रपतींमार्फत. न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळापासून विभक्त असावे असे कोणत्या कलमात सांगितले आहे? कलम 50 मध्ये. न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळापासून विभक्त असावे असे कोणत्या कलमात सांगितले आहे? कलम 50. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या -- वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे. तर बघा, याच्याशी रिलेटेड एक मुद्दा फक्त सांगायचा आहे. तर 1-2 मिनिट. बघा, आता मी जे काही दाखवणार आहे आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातील इमेजेस आहेत. बघा, मला सांगायचं काय आहे, तिथे जरी दिलेलं असेल 6 वर्ष, पण घटनेत तसा काही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. बघा, न्यायाधीशांचा पदावधी टेन्यूर ऑफ जजेस. घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पदावधी निश्चित केलेला नाही, मात्र कलम 124(2) मध्ये त्याबद्दल पुढील 3 तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, सरन्यायाधीशांशी रिलेटेड पण हेच आहे, नीट लक्षात ठेवा. आता इथे जजेसचं म्हटलंय त्यांनी न्यायाधीशांचा पदावधी, पण चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या बाबतीतही हेच आहे. काय तर न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. ठीक आहे,
त्यांचे वय संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेल्या प्राधिकरणाद्वारे व पद्धतीने निर्धारित केले जाईल. न्यायाधीश राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. राष्ट्रपती न्यायाधीशास त्यांच्या पदावरून संसदेच्या शिफारसीनुसार दूर करू शकतात. तर मला प्रश्न काय होता, सरन्यायाधीश यांच्याविषयी होता ना, तर मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की घटनेत तसं दिलेलं नाही आहे. वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते राहू शकतात. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांचा राजीनामा डॅश डॅश यांना सादर करतात, तर राष्ट्रपतींना. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या पात्रतेसाठी सलग किती वर्षे देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे लागते, तर बघा 5 वर्ष. नीट लक्षात ठेवा या सगळ्या टर्म्स. काय म्हटले त्यांनी, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या पात्रतेसाठी सरन्यायाधीशांच्या पात्रतेसाठी सलग किती वर्षे देशातील कोणत्याही काय म्हणताय उच्च न्यायालयात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावं लागतं, तर 5 वर्ष. ठीक आहे. पुढे बघा, डॅश डॅश चा घटनेचा संरक्षण करता असा उल्लेख आहे. हे शेजारी लिहिले, हे त्या पुस्तकातले पेज नंबर आहे बरं का, नाही तर कन्फ्युजन होईल तुमचं. सर्वोच्च न्यायालयाचा घटनेचा संरक्षण करता असा उल्लेख आहे. पुढे बघा, हे लक्षात ठेवा. बघा, ह्याच पुस्तकातल्या हे लक्षात ठेवा, यात गोंधळ करू नका. अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी अशा जे काही आहे त्याच्यावर वेगळी सिरीज मी बनवलेली आहे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा आणि लॉंग व्हिडिओ पण बघत जा. हे लक्षात ठेवा. मध्ये बघा, हिरालाल कानिया सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश. यशवंत चंद्रचूड सर्वाधिक काळ न्यायाधीश पद भूषविणारे. किती? 7 वर्ष. कार्यकाळ काय होता? फेब्रुवारी 1978 ते जुलै 1985. बघा, 7 वर्ष लिहिलं इथे. सर्वाधिक काळ न्यायाधीश पद भूषविणारे फेब्रुवारी 1978 ते जुलै 1985. पुढे बघा, कमल नारायण सिंग KN सिंग सर्वात कमी काळ सरन्यायाधीश 1991 साली 17 दिवस. फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाचे पहिला महिला न्यायाधीश. ठीक आहे, सरन्यायाधीश नाही, महिला न्यायाधीश. ठीक आहे. आत्ताचे सर्वोच्च न्यायालयाचे कोण आहेत, तर आत्ता जे आहेत भूषण गवई ते निवृत्त होणार आहे, त्यांच्याऐवजी कोण येणार आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत, जे 24 नोव्हेंबर 2025 पासून कार्यरत होणार आहे. कितवे असणार आहे? 53वे. तर जे काही मी आता नवीन स्टार्ट केलेलं आहे की कात्रनं जे आहेत पेपरचे ते हायलाईट करते आणि टेलिग्रामला पण अपलोड करते आणि इकडे पण कम्युनिटी पोस्टला, तर त्याच्यात पण ही न्यूज मी केलेली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची कव्हर केलेली आहे. जर आत्ताचे मग न्यायमूर्ती सूर्यकांत होणार आहे, तर आत्ता कोण आहेत? हायकोर्टाचे चीफ जस्टिस, मुंबई हायकोर्टाचे तर जस्टिस श्री चंद्रशेखर. बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आणि ते कितवे आहेत? 49वे. आणि याच्यापूर्वी कोण होते? तर आलोक आराध्य. तर नियुक्त्यांमध्ये ह्या गोष्टी मी कंप्लीट केलेल्या आहेत. या सगळ्या नीट लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न बघा, संसदेने केलेला कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार कोणास आहे? तर सर्वोच्च न्यायालयास. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश व पहिले दलित सरन्यायाधीश. पहिले दलित न्यायाधीश आणि सरन्यायाधीश कोण? तर न्यायमूर्ती KG बालकृष्णन. सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे दलित व पहिले बौद्ध धर्मीय सरन्यायाधीश. दुसरे दलित व पहिले कोण? बौद्ध धर्मीय सरन्यायाधीश कोण? न्यायमूर्ती भूषण गवई. न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया कोणती आहे? कोलॅजियम सिस्टीम. आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या महिला सरन्यायाधीश किती झाल्या? एकही नाही. सरन्यायाधीश एकही नाही. घटनेत उच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या भागात केली आहे? भाग 6 मध्ये. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाची तरतूद भाग 6 मध्ये. प्रत्येक घटक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? बघा, 214. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं 214. आणि इथे लक्षात ठेवा आता सुप्रीम कोर्टासाठी काय 1 2 का 4 124 आणि याच्यात 214 हायकोर्टासाठी. पुढे बघा, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना.
उच्च न्यायालयातील न्यायाधीश डॅश डॅश वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, तर 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे. तर हेही मी तुम्हाला ते दाखवून देते, तिथेही काय लिहिलेलं आहे बघा. न्यायाधीशांचा पदावधी, टेन्यूर ऑफ जजेस. घटनेने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पदावधी निश्चित केलेला नाही, मात्र त्याबद्दल पुढील 4 तरतुदी केलेल्या आहेत. आणि तिकडे काय होत्या? 3 तरतुदी. न्यायाधीश आपले पद वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. त्यांच्या वयाबाबत एखादा प्रश्न उद्भवला तर त्या प्रश्नाचा निर्णय राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशाचा विचार घेऊन करतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो. न्यायाधीश राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. कोणास? राष्ट्रपतीस संबोधून. राष्ट्रपती न्यायाधीशास त्याच्या पदावरून संसदेच्या शिफारसीनुसार दूर करू शकतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केल्यास किंवा राष्ट्रपतींनी त्यांची अन्य उच्च न्यायालयात बदली केल्यास त्यांचे पद रिक्त होईल. ठीक आहे, पुढे बघा. उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशास कोण पदाची शपथ देतात? तर राज्यपाल. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना त्यांचा राजीनामा कोणाला सादर करावा लागतो? तर राष्ट्रपतींना. बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं चालू आहे. राजीनामा म्हटलं तर राष्ट्रपती, राज्यपालांसोबत कन्फ्युजन करून घेऊ नका. पदाची शपथ देणारे कोण? राज्यपाल. राजीनामा कोणाला सादर करतात? ते राष्ट्रपतींना. नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना. या गोष्टी लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे कोणती आहेत? तर बघा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. आणि कोल्हापूर काय आहे? सर्किट बेंच आहे. तर करंटमध्ये सर्किट बेंच म्हणजे काय हे मी कंप्लीट केलेलं आहे करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये. जे 600 सराव प्रश्न मी घेतले आहेत ना तुमचे 12 व्हिडिओजमध्ये, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कोल्हापूरला काय आहे? सर्किट बेंच आहे. आणि खंडपीठे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी. मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ कधीपासून कार्यरत झाले? आता इथेही काय म्हटलं आहे, जे सर्किट बेंच 18 ऑगस्ट 2025, कोल्हापूर. भारतातील पहिले ई न्यायालय कोणते? हैदराबाद उच्च न्यायालय. बघा, आजूबाजूचा आवाज आला तर प्लीज इग्नोर करा. मला प्रत्येक वेळेस थांबावं लागतं आहे. खालचे आवाज आले ना, काही चालू आहेत, फेरीवाले वगैरे गाड्यांचे आवाज, तर ते प्लीज इग्नोर करा. बघा, भारतातील पहिले ई न्यायालय कोणते? तर हैदराबाद उच्च न्यायालय. पहिलं ई न्यायालय भारतातलं हैदराबाद उच्च न्यायालय आणि दुसरं मुंबई उच्च न्यायालय. बघा, येथे गोंधळू नका. न्यायालयांची स्थापना तर 1862, कोलकाता, मुंबई, चेन्नई. तेव्हा सर्वोच्च न्यायालय लंडनला होते. तर 1862ला उच्च न्यायालयांची स्थापना. बघा, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. त्याच्यातही कोलकात्याचं 1 जुलै, मुंबईचं 14 ऑगस्ट आणि चेन्नईचं 15 ऑगस्ट 1862. म्हणजे जर आपल्याला उद्या सिक्वेन्स विचारला तर कोलकात्याचा आधी, मग मुंबई आणि मग चेन्नई. त्याच्यानंतर भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता 1862 आणि शेवटचं उच्च न्यायालय कोणतं? बघा, आंध्र प्रदेश, जे 25वे. त्याच्यानंतर भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते? कोलकाता 1862. भारतातील शेवटचे उच्च न्यायालय कोणते? आंध्र प्रदेश 2019, 25वा. पुढे बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण? मॅथ्यू रिचर्ड सॉस. मॅथ्यू रिचर्ड सॉस. असं लक्षात ठेवा की पहिले जे न्यायाधीश होते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ते काय करायचे? तिथे बसून सॉस खायचे. म्हणजे सॉस नाव लक्षात ठेवण्यासाठी मी सांगते. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले जे न्यायाधीश होते मुख्य न्यायाधीश, ते सॉस खायचे तिथे बसून, म्हणून मग लक्षात ठेवा मॅथ्यू रिचर्ड सॉस. कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय आहे? तर कलम 215.
आता त्याच्याशी रिलेटेड अजून बाकीचे पण कलम म्हणजे जसं हे अभिलेखाचे आहे ना, तसे इतरही महत्त्वाचे आहेत. सध्या मी सांगत नाही आहेत, पण ते तुम्ही बघा नक्की. कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय आहे? कलम 215. कोणत्या घटना दुरुस्तीने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वय 60 वरून 62 वर्षे केले? तर 15वी घटना दुरुस्ती 1963. बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वय किती? 60 वरून 62 वर्ष. 15वी घटना दुरुस्ती 1963. जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्ष वकिलीचा अनुभव गरजेचा असतो? 7 वर्ष. ठीक आहे. जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्ष काय म्हणताय? वकिलीचा अनुभव गरजेचा असतो? 7 वर्ष. जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर कनिष्ठ न्यायाधीश कोणामार्फत निवडले जातात? MPSC मार्फत. घटनेच्या कोणत्या भागामध्ये दुय्यम न्यायालय हा घटक दिला आहे? तर भाग 6 मध्ये. बघा, कलम काय त्यांचे? 233 ते 237. 33 ते 37. 233 ते 237. त्याच्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती डॅश डॅश करतात. कोण करतात जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती? राज्यपाल करतात. कोणत्या न्यायालयाला फिरते न्यायालय असेही म्हणतात? तर ग्राम न्यायालयाला फिरते न्यायालय म्हणतात. आता बघा शेवटचा पाठ, हे लक्षात ठेवा. काय? तर न्यायाधीश व नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे इथे कंप्लीट केलेलं आहे. पुढचा एक टॉपिक घेऊन येऊ वेगळा अजून कोणता. धन्यवाद.